तर 9व्या महिन्याचा आज 13वा दिवस आहे आणि मला ना रात्रीपासून थोडे थोडे कॉन्ट्रॅक्शन येत आहेत. तर हे बोलले की चला आपण हॉस्पिटलला जाऊन चेक करू. तर आज आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो, पण मला काही आयडियाच नव्हती की आज मला डायरेक्ट ॲडमिटच करून घेतील. आम्ही सहज गेलो होतो, बॅग वगैरे काहीच नेली नव्हती. तर हॉस्पिटलला गेल्यावरती समजलं की तुम्हाला ॲडमिट व्हायचं आहे असं बोलल्या की ते डॉक्टर. तुम्हाला उद्या म्हणजे उद्या तुमची डिलिव्हरी करून घ्यायची आहे. तिथे गेल्यानंतर माझे कॉन्ट्रॅक्शन चेक केले, त्यानंतर बाळाची धडकन वगैरे चेक केली आणि मला सोनोग्राफीसुद्धा सांगितली होती करायला. त्यानंतर सोनोग्राफीचे सगळे रिपोर्ट बघून डॉक्टर बोलले की तुम्हाला ॲडमिट करून घ्यायचं आहे. बोलले ठीक आहे. माझ्यासोबत कोणीच नव्हतं, माझी आईसुद्धा नव्हती आलेली. नंतर तिला फोन केला, मग ती पण आली आणि त्यानंतर हे घरी येऊन यांनी बॅग वगैरे नेल्या. तसं मी बॅग अगोदरच भरून ठेवल्या होत्या. मला माहीत होतं की 9वा महिना लागल्याच्या नंतर कधी पण डिलिव्हरी होऊ शकते, त्यामुळं ना अगोदरच मी बॅग वगैरे रेडी करून ठेवलं होतं. तर खूप जास्त फायदा झाला याचा मला. आणि त्यानंतर मग ॲडमिट करून घेतलं. हे सगळं प्रोसेस करून घेतली यांनी पण फाईलची वगैरे. हॉस्पिटल पण जवळच आहे आमच्या घरापासून, 2-3 किलोमीटर अंतरावर असेल. विखे पाटीलला नाव दिलेलं आहे मी डिलिव्हरीसाठी. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.